निवडणुकीच्या काळात विविध राजकीय युक्त्या पाहायला मिळतात. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये पहाटेपासून विविध ठिकाणी काळ्या रंगाचे बॅनर्स झळकताना दिसले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले. या बॅनर्सवर थेट कोणाचं नाव नसलं तरी त्यामागे मजकूर आशय पाहता सध्याच्या नगरसेवकांच्या कार्यकाळातील अपयशावर सूचक बोट दाखवण्यात आल्याचा सूर नागरिकांमधून दिसून आला. स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या काही वर्षात पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वाहतूक आणि मूलभूत सुविधांबाबत असंतोष वाढत गेला आहे. याच पार्श्वभूमीवर हे काळे बॅनर्स म्हणजे जनतेच्या नाराजीचे प्रतिकात्मक प्रतिबिंब असल्याचं बोललं जातंय. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून चर्चा करत हे आपल्याच अनुभवाचं प्रतिबिंब आहे अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान या बॅनर्स मागे नेमकं कोण आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आली नसली तरी सध्याच्या राजकीय वातावरणात हे बॅनर्स म्हणजे बदलाची चाहूल असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एकंदरीतच या काळ्या बॅनर्समुळे प्रभागातील निवडणूक वातावरण अधिक तापल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. या सर्व घडामोडी सुरू असतानाच महानगरपालिकेकडे तातडीनं संपर्क साधण्यात आला. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ हालचाली करत संबंधित काळे बॅनर्स काही वेळातच हटवण्यात आले. ते बॅनर्स हटवण्यात आले असले तरी त्यामागील आशयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी या बॅनर्समधून मांडण्यात आलेल्या सूचक संदेशाला पसंती दर्शवली असून त्यांच्या अनुभवांशी जुळणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.